अक्कलकोटला जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल मी विस्ताराने बोललेले आहे. तरीही संपूर्ण महाराष्ट्राला कळावं म्हणून मी थोडक्यात ते विवेचन करतो की आदरणीय जन्मेजय राजे भोसले जे शिवाजी महाराजांच्या घराण्याशी नातं सांगतात, त्यांचं समाजकार्य मोठं आहे. त्यांची शिक्षण संस्था आहे, तिथं स्वामी समर्थ अन्नछत्र ते चालवतात आणि ते मोठं काम आहे. त्यांचं वय लक्षात घेतात, त्यांचं पद लक्षात घेतात. त्यांची इच्छा होती की माझ्या सामाजिक जीवनाचा सत्कार झाला पाहिजे आणि तिथल्याही लोकांची स्थानिक इच्छा होती, म्हणून त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. नागरिक सत्कार होता. आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या हस्ते तो करायचा होता. ते संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ. परंतु त्यांचं खेडेकर साहेबांचं वय, तब्येत आणि प्रवास हा लक्षात घेता त्यांनी येण्यास संमती दर्शवली नाही. मग सकल मराठा समाजाच्या लोकांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माझं स्वतःचं नाव घेऊन त्यांना महाराजांना सांगितलं की आपण यांना बोलवलं पाहिजे. महाराजांचे माझे जुने संबंध आहेत, स्नेही आहोत आम्ही. असंही नाही की माझा त्यांचा अलीकडचा परिचय. त्यांचा फोन आला, सातत्याने त्यांची विनंती होती, त्यांनी व्हॉट्सअपवर विनंती केली आणि त्यांचं वय, त्यांचा आदर लक्षात घेता हा माझा स्वतःचा एक सन्मान आहे की एवढ्या मोठ्या सामाजिक काम करणाऱ्या राजाचा सत्कार आपल्या हस्ते होतोय. आणि मग मी त्या ठिकाणी गेलो. माझं कुटुंब बरोबर होतं, कारण आता स्वामी समर्थांच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना धार्मिक भावना आहेत किंवा श्रद्धा आहे. माझी मिसेस पण गाडीमध्ये बरोबर होती. आम्ही सहकुटुंब गेलो. जासपर्यंत कुठलीही कल्पना नाही आणि तिथं अचानक जे माझ्यावर वंगन तेल टाकलं, ते विषारी तेल टाकल्यानंतर आता ते परीक्षणासाठी गेले, कारण यांच्या कपड्यावर, माझ्या कपड्यावर ते सगळं. आता त्यानंतर सुरक्षितेसाठी मला गाडीत परत नेण्यात आलं. तिथंही त्यांनी, म्हणजे दीपक काटे हे जे गुन्हेगार आहेत त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि मग त्याच्यात कसं तरी आमच्या कार्यकर्त्यांनी सावरलं. आम्ही परत त्या ठिकाणी गेलो. पण जन्मेजय भोसलेंचा सत्कार झाला, तिथं कुठलाही निषेध नोंदवला गेला नाही. कार्यक्रम संपला तरी त्यांच्याकडून, आयोजकांकडून कुठलीही पोलीस कंप्लेंट नोंदवली गेली नाही. आणि या परिस्थितीमध्ये तिथं आम्ही 4-5 तास होतो. मग आम्ही सोलापूरला पण दुसरी गोष्ट अशी आहे की ही घटना घडत असताना भारतीय जनता पार्टीच्या PR एजन्सीने संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बातमी व्हायरल केली. याचा अर्थ काय घ्यायचा? आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे आहे ते सगळं मी तुमच्या पुढे जिवंत आहे, ही समाजाची जे माझ्यावर प्रेम आहे, विश्वास आहे. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की माझ्याकडे एक मुद्दा असा आहे की दीपक काटे यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे. आता हे क्रिमिनल बॅकग्राऊंड स्वतःच्या भावाच्या खुनापासून त्यांनी शिक्षा भोगलेली आहे. जवळपास त्यांच्यावर खंडणीपासून अनेक गंभीर गुन्हे. तरीही त्यांना भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचं सरचिटणीस पद दिलेलं आहे. आणि मुख्यतः बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष असताना सातत्याने त्यांच्याबरोबर दीपक काटे दिसलेले आहेत. पण एक मुद्दा असा आहे अलीकडचा, जो 2025 या वर्षाचा आहे. त्यांच्याकडे 2 पिस्तूल आणि 28 काडतूस सापडल्यानंतर त्यांना अटक झाली. आणि अटक झाल्यानंतर त्यांच्याकडे सापडलेली शस्त्र 28 म्हणजे आर्म ऍक्ट प्रमाणे क्लिअरली नमूद करण्यात आलेले की अंडर सेक्शन 3 ऑफ आर्म ऍक्ट त्यांना कुठल्याही प्रकारचं बेल देता येणार नाही. हे लोहगाव एअरपोर्टवरचं प्रकरण आहे. म्हणजे एअरपोर्टवर जाताना चेकिंग होती आणि 2 पिस्तूल आणि 28 काडतूस सापडतात. आणि नंतर आयोने जी माहिती दिली न्यायालयापुढे, न्यायालयाने दिलेला जामिनाचा आदेश कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी निदर्शनास आलेली नाही. ज्यांची गंभीर